सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, अमावस्याला करायची विशेष सेवा. अमावस्या तिथी कधी आहे आणि अमावस्याला करायचा उपाय याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. स्वामी भक्तांनो, अमावस्याला मौनी व्रत पाळले जाते. 2024मध्ये पौष महिन्याची मौनी अमावस्या 9 फेब्रुवारी रोजी असून या तिथीला दर्श मौनी अमावस्या म्हणतात. मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी दान केल्यास 16 पट अधिक पुण्य फळ मिळते. मौनी अमावस्या तिथी. पंचांगानुसार मौनी अमावस्या तिथी 9 फेब्रुवारीला सकाळी 8:02 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:28 समाप्त होईल. उदय तिथीनुसार 9 फेब्रुवारीला मौनी अमावस्या साजरी केली जाईल. अमावस्याला करायची विशेष सेवा. सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत स्नान करावे. जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम. पंचगव्य अंगाला लावल्यावर आपल्याला साबण लावायची नाही. घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने आपल्या घरातील वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून आपले संरक्षण होते. अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा. हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा. अमावस्या दिवशी दिवसभरात श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ, श्री दत्त महाराजाचा बीज मंत्र 1 माळ जप करावा. शाबरी मंत्र 1 माळ जप करावा. नवनाथ मंत्र 11 वेळा म्हणावा. कालभैरवा अष्टक 11 वेळा म्हणावे. वल्गासुक्त 11 वेळा म्हणावे. दिवसभरात ही सेवा तुम्ही कधीही करू शकता. अमावस्येच्या दिवशी करायचे प्रभावशाली 2 उपाय. पहिला उपाय म्हणजे घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे. शेंडी देवाकडे करावी. रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळावे. कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्राचा जप करावा व दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा. जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा. नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावे. शक्यतो अमावस्येच्या दिवशी पर अन्न ग्रहण करू नये. दुसरा उपाय म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्या घराचा उंबरठा हळदीने सारून घ्यावा. पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे. सर्व यंत्रे, वाहने घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा उतारा करून फेकून देणे. हे दोन्ही उपाय अमावस्येच्या दिवशी जरूर करावे. अमावस्या दिवशी सेवा व उपाय केल्याने आपल्याला तात्काळ फळ प्राप्ती होते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते. श्री स्वामी समर्थ.